शासन प्रतिबंधित असलेला जीवघेणा नायलॉन मांजा शहरातील काही दुकानदारांनी बाळगून या अवैध नायलॉन मांजाची लपून छपून विक्री दुकानदाराकडून सुरू असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती चांदूर बाजार पोलिसांना मिळाली। ही माहिती मिळताच पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकून प्रतिबंधित असलेला 28,350 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे व 3 आरोपींनाही अटक केली आहे। शासन प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापे घातले। चांदूर बाजार पोलिसांनी धडक कारवाई केली। शासन प्रतिबंधित असलेला जीवघेणा नायलॉन मांजा शहरातील काही दुकानदारांनी बाळगून या अवैध नायलॉन मांजाची लपून छपून विक्री दुकानदारांकडून सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली। गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी छापे टाकून प्रतिबंधित असलेला 28,350 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करून 3 आरोपींना अटक केली आहे। उपविभागीय अधिकारी अब्दागिरे यांच्या आदेशान्वये ठाणेदार उदयसिंग साळुंके यांच्या मार्गदर्शनात पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक तेजस्विनी गिरसावळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील खंडारे, उपनिरीक्षक दाभाडे, विनोद बोबडे, लांडे, काजदेकर बोबडे, प्रशांत भटकर, वीरेंद्र अमृतकर यांनी शहरातील काही भागातील दुकानातून अवैध प्रतिबंधित नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस पथकाला दिली। या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एकाच दिवशी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र सुरू केलं। पहिला छापा गुलजार पेठ येथे मोहम्मद मुजमिल अब्दुल शरीफ याच्या राहत्या घरात टाकला। त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता 17,790 रुपयांचा माल जप्त केला। दुसरी धाड आठवडी बाजारात बालक स्टोर्स या दुकानात टाकून दुकानाची झडती घेतली असता शकील अहमद अब्दुल शफीज याच्याकडून 1,320 रुपयांचा माल जप्त केला। तिसरा छापा काजीपुरा येथे मोहम्मद सैफुद्दीन रतनवाला याच्या दुकानात टाकून 8,970 रुपयांचा माल जप्त केला। तर चौथा छापा भटपुरा येथे फजल जनरल स्टोर्समध्ये टाकला असता 270 रुपयांचा नायलॉन मांजा सापडला। यावेळी ताहेर अली कमरुद्दीन सहित सर्व 3ही आरोपी दुकानदारांवर विविध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी अवैध व्यवसायावर लगाम लावण्याकरता मोहीम उघडली असून अनेक आरोपींना अटक केली आहे। अशीच कारवाई नेहमी सुरू राहावी अशी जनतेची मागणी आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।